सर्व वृक्षमित्रांना संजय गुरव यांचा नमस्कार. प्रतिमेत आपण जे बघत आहात विविध देशी वृक्षांचं वाण, ज्याला आपण बीज म्हणतो, सीड, ज्यामध्ये आपले जे स्थानिक वृक्ष आहेत त्या वृक्षांच्या, देशी वृक्षांच्या बिया जवळपास मार्च-एप्रिल महिन्यापासून संकलन करायला सुरुवात होते आणि लाखो बिया आमच्याकडे गोळा होतात. फळं खाऊन झाल्यानंतर त्या बिया आमच्याकडे अनेक लोक आणून देतात. काही आम्ही स्वतःही गोळा करतो किंवा झाडाखाली जाऊन त्या बिया गोळा करण्याचा सुद्धा एक आमचा उपक्रम आहे, बीज संकलन, सीड बँक. तर या उपक्रमाच्याच माध्यमातून हे बघा, अशा विविध बिया पोते गोणे भरून, ही आहे लेकुरवाडी आणि नंदा टेकडी, त्याच्या बाजूला आहे जाफराबादी आहे, त्याच्याच पलीकडून सोनबर्डी आहे. त्या टेकड्यांची नावं आहेत. हे गाव आहे घाटपुरी आणि घाटपुरी आणि मांडका शिवारातल्या ह्या टेकड्या आहेत. 2 शिवारामध्ये ह्या टेकड्या विभागलेल्या आहेत. तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र. आणि लॉकडाऊनच्या काळापासून हा उपक्रम आम्ही हातात घेतला आणि याकरता अनेक लोकांचं सहकार्य आम्हाला प्राप्त होत असते. बघा, अशा हजारो बिया, लाखो बिया एकाच दिवसामध्ये या टेकडीवर पावसाच्या पूर्वी टाकल्या जातात. आणि ही जी झुडपं आहेत, काटेरी झुडपं आहेत किंवा इतरही काही झुडपं, दाट झुडपं जिथं आहेत, त्या झुडपांमध्ये ह्या बिया अशा फेकून दिल्या जातात. हजारो लाखो बिया फेकल्यानंतर त्याच्यामधलं 10-5%ही ज्या रुजल्या तर त्या टेकड्यांवर एक जंगल निर्माण होईल. आणि या टेकड्यांवरती व्हिडिओ दिसते, विविध प्राणी पक्षी या टेकडीवर येत असतात. एखाद्या वेळेस बिबट्याचाही वावर या ठिकाणी असतो. हजारो लाखो बिया या ठिकाणी गेल्या 7 वर्षापासून टाकण्यात येत आहेत. आपणही आपल्या गावालगतच्या टेकड्यांवरती अशा पद्धतीनं जर बीज या झुडपात टाकले तर नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी जंगल निर्मिती होते. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. विषय आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास मदत करा. आवडल्यास एक लाईक द्या आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. एक लाईक, एक शेअर आणि प्रतिक्रिया. धन्यवाद.